हाय फ्रेंड्स, वेलकम. आय एम प्रोफेसर अभिजित देशमुख. मागील व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार भाग 2 याचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण भाग 3 सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधीचे पत्र. हे स्टार्ट करण्याआधी आपण थोडक्यात माहिती बघू. सहकार खात्याचा सर्वस्व अधिकारी म्हणून निबंधकाची नेमणूक केली जाते. तो सर्व प्रकारच्या सहकारी संस्था सहकारी कायद्यातील नियमानुसार चालवून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार हे निबंधकाला देण्यात आलेले आहेत. सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने तो प्रत्येक सहकारी संस्थेकडून विशिष्ट माहिती, आकडेवारी, कागदपत्रे व अहवाल इत्यादी नियमितपणे मागवित असतो. संस्थेच्या वतीने ती माहिती व कागदपत्रे इत्यादी पाठविण्याचे काम हे सचिवालाच करावे लागतात. त्यामुळे सचिवाला निबंधकाबरोबर सतत पत्रव्यवहार सुरू असतो. निबंधक देखील पत्रांच्या मदतीने संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत असतो. जसे की सचिवाला अनेक कारणासाठी निबंधकाबरोबर पत्रव्यवहार करावा लागत असतो. ते असे की संस्थेची नोंदणी करणे, उपविधीतील दुरुस्तीस मान्यता घेणे, संस्थेसाठी नाव राखून ठेवणे इत्यादी पैकी काही महत्त्वाचे पत्रांचे नमुने आपण या आजच्या टॉपिकवर बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधीचे पत्र. जेव्हा आपल्याला सहकारी संस्थेची नोंदणी करायची असते तर ते नोंदणीची परवानगी मागण्यासाठी एका विशिष्ट अधिकाऱ्याकडे आपल्याला सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे अर्ज करावा लागतो. तो विशिष्ट अधिकारी म्हणजे कोण आहे? निबंधक, जिल्हा निबंधक यांच्याकडे आपल्याला काय करावं लागते? अर्ज करावा लागते. त्यानंतर सहकारी संस्थे स्थापन करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक असते ते आपण या पत्रामध्ये बघणार आहोत. तर सहकारी संस्थेचा आधी सहकारी संस्था स्थापन करायची आहे, केलेली नाही, म्हणून आपण काय करत आहे? नियोजित धनश्री सहकारी पतसंस्था मर्यादित शाहूपुरी जालना -4311203. आता आपण सहकारी संस्थेसाठी संस्था स्थापन करण्यासाठी निबंधकाकडे अर्ज केलेला आहे. त्यामुळे इथे नियोजित हा शब्द वापरलेला आहे. सहकारी संस्थेची स्थापना झालेली नाही. स्थापना करण्यासाठी आपण काय करत आहे? ऍप्लिकेशन करत आहे. आपण पत्र पाठवत आहे निबंधकाला. आपल्याला अजून आपलं कायद्यानुसार त्या सहकारी संस्थेला कुठलंही प्रकारचं अस्तित्व प्राप्त झालेलं नाही. म्हणून आपण तिथे काय केलेलं आहे? नियोजित हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर लिहायचा असतो दूरध्वनी क्रमांक, जसं की 02482-227012. त्यानंतर आपल्याला द्यायचा असतो जावक क्रमांक, कारण आपण हे पत्र निबंधकाला पाठवत आहे तर त्याची नोंद आपल्या जावक पुस्तकामध्ये असणे आवश्यक आहे. जसं की दिलाय जावक क्रमांक R/7/2019. आता हे त्या वर्षाचं आहे म्हणून तिथे वर्ष येईल 2019. त्यानंतर दिनांक 2 ऑगस्ट 2029. त्यानंतर आपण पत्र कोणाला पाठवत आहे? जे विशिष्ट अधिकारी आहे, जिल्हा निबंधक म्हणून प्रति म्हणून माननीय वरिष्ठ अधिकारी आहे म्हणून त्यांना माननीय हा शब्द वर्ड्स यूज करणे आवश्यक आहे. माननीय फुलस्टॉप जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सेंट्रल बिल्डिंग जालना -4311203. अशा प्रकारे निबंधकाचा पूर्ण पत्ता लिहिणे आवश्यक असतो. त्यानंतर आपल्याला लिहायचा आहे विषय. विषय कोणता आहे आपला? सहकारी संस्थेच्या नोंदणी बाबत. सहकारी संस्थेची नोंदणी करायची आहे त्यासाठी
आपला विषय सुद्धा कोणताच राहील, सहकारी संस्थेच्या नोंदणीबाबत. आता याला आपण स्टार्ट करू. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवत आहे म्हणून तिथं आपण काय लिहिलेल्या महोदयाच्या आधी माननीय महोदय कॉमा पॅरेग्राफ करून वरील विषयाच्या संदर्भात आपणास कळवू इच्छितो की आमच्या नियोजित सहकारी पतसंस्थेने आवश्यक असलेली किमान भाग भांडवलाची रक्कम गोळा केलेली आहे. नियोजित सहकारी संस्था स्थापन करायची आहे त्यासाठी आपल्याला काय लागतं, भांडवल, पैसा असणे आवश्यक आहे. तर ते कुठल्या माध्यमातून गोळा केलेले आहे, भाग आणि भांडवल. सभासदांच्या माध्यमातून काही भाग, शेअर्स आणि त्यांच्याच माध्यमातून गोळा केलेलं भांडवल. इतकं पुरेसं भांडवल त्या सभासदांनी काय केलेलं आहे, गोळा केलेलं आहे. तसेच संस्थेची नोंदणी करण्यासाठी इतर बाबींची पूर्तता केलेली आहे. या पत्रासोबत संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व दस्तऐवज जोडलेले आहेत. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी ज्या ज्या काही पूर्तता करणे आवश्यक असते आणि जे काही डॉक्युमेंटली जोडायचं असते ते आपण नंतर बघणारच आहोत खाली, तर ते सगळं डॉक्युमेंटली ह्या पत्रासोबत जोडणे आवश्यक असते. फुल स्टॉप पॅरेग्राफला. तरी आमच्या या संस्थेची आपल्या दप्तरी नोंद व्हावी व नोंदणीचा दाखला मिळावा ही नम्र विनंती. फुल स्टॉप कळावे. सगळे डॉक्युमेंटली आम्ही आपणास सादर करत आहे. तर आमच्या अर्जाची दखल घेऊन आमच्या नियोजित सहकारी संस्थेला आपण परवानगी द्यावी अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला करायचा असतो. त्यानंतर लिहायचा असतो पत्ता. आपला विश्वासू, खाली सही. त्यानंतर इथे मुख्य प्रवर्तक, हे पत्र कोण आहे, आता संचालक मंडळ स्थापन व्हायचं आहे म्हणून तिथे संचालक मंडळाच्या आदेशानुसार असा कुठलाही उल्लेख नसतो. प्रवर्तक म्हणजे जो असा व्यक्ती की त्याला समाजाविषयी काहीतरी करायचं असते आणि ती इच्छा तो प्रकट करत असतो आणि अशा संस्थेच्या माध्यमातून तो सहकारी संस्था स्थापित करत असेल तर त्याला प्रवर्तक असं म्हटलं जाते. म्हणून त्याच्या खाली काय, त्याचं नाव श्रीमती उषा एस शिंदे आणि खाली लिहायचं मुख्य प्रवर्तक. त्यानंतर आपण बघितलंय पत्रामध्ये की सोबत, आता पत्र आपण पाठवलेलं आहे आणि सोबत काय लिहिलेलं आहे, आपण डॉक्युमेंट काय काय जोडत आहे ते आपण बघू. नंबर 1, नोंदणी अर्जाच्या 4 प्रती. जे काही डॉक्युमेंटली असेल त्याचे 4 बंच त्यामध्ये जोडलेले आहे. नंबर 2, उपविधीच्या 4 प्रती. जे काही नियमावली असेल त्याच्या 4 प्रती. सभासद यादी, आमच्याकडे जेवढे काही सभासद जमा झालेले असेल त्यांच्या 4 प्रती. बँक शिल्लकीचे प्रमाणपत्र, बँकमध्ये जवळ किती शिल्लक आहे त्याचे प्रमाणपत्र. त्यानंतर नंबर 5, प्राथमिक सभेचे इतिवृत्त. प्राथमिक सभा म्हणजे जेव्हा सहकारी संस्था आपल्याला स्थापन करायचं आहे त्याच्या आधी झालेली जी सभा असते त्याला प्राथमिक सभा असं म्हटलं जाते. त्यानंतर संस्थेची योजना. सहकारी संस्था आपण स्थापन करत आहे तर त्याची योजना काय आहे ते तिथे प्रकट करणे आवश्यक असते. त्यानंतर 7, ना हरकत प्रमाणपत्र. जिथे आपण सहकारी संस्था स्थापन करत असेल ते जागा रेंटने असेल, भाड्याने असेल किंवा मग त्या गावामध्ये असेल तर तिथे आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. त्यानंतर लोकसंख्येचा दाखला. जिथे आपल्याला सहकारी संस्था स्थापन करायची आहे तिथली लोकसंख्या आपल्याला लक्षात घेणे आवश्यक असते म्हणून तिथल्या त्या लोकसंख्येचा दाखला सुद्धा घेणे आवश्यक असते. त्यानंतर लास्ट पॉइंट, चलन पावती. चलन म्हणजे जे काही सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी जे काही फी भरायची असते तर त्याची चलन पावती त्याला लावणे आवश्यक असते. तर हे झालेलं आहे सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधीचे निबंधकास पाठवणारे पत्र. नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत पत्र. जेव्हा आपण सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी निबंधकाकडे विनंती करणारे पत्र पाठवतो त्याचप्रमाणे सहकारी संस्थेमध्ये एक विशिष्ट प्रकारचं नाव नोंदविणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्याला आधीच तसा पत्र हे निबंधकाला पाठवायचं असते. जसं की एखादं महापुरुषाचं नाव द्यायचं असेल
किंवा मग एखाद्या धार्मिक नाव द्यायचं असेल तर अशा प्रकारचं विशिष्ट एक नाव देण्यासाठी सहकारी संस्थेच्या सभासदांना सगळ्यांनी एकत्र येऊन एक विशिष्ट प्रकारच्या नावाचा ठराव संमत करून तशा प्रकारचं पत्र हे निबंधकाला पाठवणे आवश्यक असते. तर ते आपण बघू. सगळ्यात आधी लिहायचं नियोजित विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित कॉमा. नियोजित सहकारी संस्थेला अजून आपण नाव दिलेलं नाही, आपल्याला नावाची परवानगी मिळालेली नाही, म्हणून तिथं आपण लिहिलंय नियोजित विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित कॉमा 40 कॉमा नवीन पेठ कॉमा शास्त्री मार्ग पुणे -411030. त्यानंतर सहकारी संस्थेचा दूरध्वनी क्रमांक येईल. त्यानंतर त्या सहकारी संस्थेचा जावक क्रमांक, जे काही पत्र पाठवत आहे त्या पत्राचा जावक क्रमांक R/9/2019. त्यानंतर डेट दिनांक 5 ऑगस्ट 2019. त्यानंतर निबंधकाचा पूर्ण पत्ता लिहिणे आवश्यक असतो, जसं की प्रति कॉमा माननीय जिल्हा उपनिबंधक कॉमा सहकारी संस्था कॉमा मुख्य प्रशासकीय इमारत कॉमा पुणे -411030. त्यानंतर लिहायचं आपल्याला विषय नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत. त्यानंतर आपण निबंधकाला पत्र पाठवत आहे त्यामुळे त्यांना रिस्पेक्टेड सर म्हणून, जसं की माननीय महोदय कॉमा आपण दिनांक 25 जुलै 2019 रोजी पत्र क्रमांक P/J/512 नुसार आमच्या नियोजित पतसंस्थेस बँकेत खाते सुरू करण्यात परवानगी दिली आहे. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी निबंधकाने सहकारी संस्थेला पत्र पाठवले आहे. कधी पाठवलेलं आहे? दिनांक 25 जुलै 2019 रोजी. तर त्या पत्रकाचा क्रमांक आहे तो पत्र क्रमांक P/J/512. आता हे पत्र सहकारी संस्थेला आलेलं आहे, म्हणून या पत्रकाची नोंद ही आवक पुस्तकामध्ये याची केली जाईल. त्यानंतर आम्ही महिन्याभरात आवश्यक भागभांडवल जमा केलेले आहे. निबंधकांनी जे काही भागभांडवल गोळा करण्याची काही लिमिट सांगितली असेल तेवढं लिमिट ही सहकारी संस्थेच्या सभासदांनी पूर्ण केलेली आहे. आम्ही संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली असून त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर पॅरेग्राफ करून नियोजित सहकारी पतसंस्थेस विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित. आता ते कुठलं नाव द्यायचं म्हणून ठरवलेलं आहे सगळ्यांनी सभासदांनी. विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित असे नाव देण्याबाबत प्रवर्तकांचे एकमत झाले असून या पत्रांद्वारे आपणास विनंती करण्यात येते की आमच्या नियोजित पतसंस्थेसाठी विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित हे नाव कृपया राखून ठेवावे ही नम्र विनंती. जसं की आपण हे विद्या सहकारी पतसंस्था आधीच नाव ठेवून, म्हणजे आधीच आपण हे नाव त्यांना सांगणार की अशा प्रकारचं नाव आमच्यासाठी राखून ठेवा, तर अशा प्रकारचं नाव दुसऱ्या सहकारी पतसंस्थेला देण्यात येत नाही, कारण या पत्राची नोंद तिथे आधीच झालेली असते. आणि जेव्हा सहकारी पतसंस्थेची पूर्ण फॉर्मॅलिटी होतात, कागदपत्र डॉक्युमेंटली ही सगळी फॉर्मॅलिटी झाल्यानंतर त्या नियोजित सहकारी संस्थेला विद्या सहकारी पतसंस्था असं नाव देण्यात येते. त्यानंतर लास्टमध्ये येईल आपला विश्वासू कॉमा कोण आहे? मुख्य प्रवर्तक. नोंद झालेली नाही आहे, सहकारी संस्थेची नोंदणी झालेली नाही आहे, म्हणून हे सगळं कार्य कोण करतो? सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रवर्तक म्हणून मुख्य प्रवर्तक कोण आहे? श्रीमती शुभदा प्रसाद जोशी. तर हे झालेलं आहे सहकारी संस्थेचं नाव राखून ठेवण्याबाबतचं पत्र. या चॅप्टर मध्ये आपण पार्ट 1, 2 आणि 3 या तिन्ही पार्ट मध्ये आपण
मोस्ट इम्पॉर्टंट IMP पत्र बघितलेले आहे आणि त्यापैकी हा लास्ट पत्र आता आपण बघणार आहोत. सहकारी संस्थेच्या पोटनियमावलीतील दुरुस्तीस मान्यता. जेव्हा आपण सहकारी संस्थेची स्थापना करतो आणि त्याला कायद्यानुसार निबंधक आपल्याला परवानगी देतो, त्यानंतर आपण सहकारी संस्थेची जे काही नियमावली बनवतो आणि कालांतराने आपल्याला त्या नियमावलीमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर त्या दुरुस्तीसाठी आपल्याला निबंधकाकडे काय करावं लागते, विनंती करावं लागते. जसं की एखादा नियम आपल्याला कुठलाही नियम असेल त्यामध्ये दुरुस्ती करायचं असेल तर आपण तो स्वतः किंवा एकटा व्यक्ती त्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. त्यासाठी सहकारी संस्थेमध्ये सभासदांना एकत्र घेऊन त्या नियमावलीसाठी चर्चा करणे, एकमताने ठराव मंजूर करणे आणि तो ठराव मंजूर केल्यानंतर त्या ठरावाची प्रत निबंधकास पत्राद्वारे पाठवणे आणि त्याच्यावर मान्यता मिळवणे. त्यासाठी हे पत्र निबंधकाला पाठवणे आवश्यक असते. तर बघू आपण. सर्वप्रथम त्या सहकारी संस्थेचं नाव लिहायचं. जसं की जय किसान सहकारी बँक मर्यादित 1310 सुयश नगर सोलापूर -413001. ईमेल jaykisan@gmail.com. मी वारंवार सांगतो की कॉमा डॅश हे जेव्हा आपण पत्र लिहितो तर त्या पत्रामध्ये सेंटरला लिहिणे, मार्जिननुसार लिहिणे, कॉमा वगैरे हे याचं सगळं परिपूर्ण तिथे असणे आवश्यक आहे. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक सहकारी संस्थेचा, त्यानंतर जावक क्रमांक आणि त्यानंतर दिनांक ज्या दिवशी आपण पाठवतो ते, जसं की 17 ऑगस्ट 2019. त्यानंतर कोणाला पाठवतो आपण पत्र, निबंधकाला. म्हणून प्रति माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 7 रस्ता सोलापूर -413001. त्यानंतर आपला विषय काय आहे, संस्थेच्या पोटनियमावलीतील दुरुस्ती बाबत. त्यानंतर माननीय रिस्पेक्टेड सर म्हणून माननीय महोदय, वरील विषयाच्या संदर्भात कळू इच्छितो की दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी संस्थेने आयोजित केलेल्या अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेच्या पोटनियमावलीतील भांडवल कलमामध्ये दुरुस्ती करण्यासंबंधीच्या विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे. कधी लिहिलेलं आहे पत्र, 14 ऑगस्ट 2019 रोजी. आणि त्या संचालक मंडळाने कोणत्या नियमामध्ये तरतूद करायला सांगितली आहे, भांडवल कलममध्ये दुरुस्ती करण्याबाबतचा ठराव हा सहकारी संस्थेच्या सभासदांनी ठरवलेला आहे. तर ते कुठल्या विषयावर चर्चा झाली आहे ते आपण बघू. सभेत संस्थेचे भागभांडवल ₹10च्या दर्शनी मूल्याऐवजी ₹100 दर्शनी मूल्य राहील असा दुरुस्ती ठराव बहुमताने संमत करण्यात आलेला आहे. म्हणजे त्या भागभांडवलाची दर्शनी मूल्य किती होती, 10. शेअरची किंमत होती 10. आता भांडवलाची कमतरता असेल म्हणून त्यांनी काय केलेलं असेल, ते शेअरची भागाची किंमत काय करायची, त्यांना दर्शनी मूल्य वाढवायची आहे. 10 वरून किती करायचे, ₹100. जसं आपण म्हटलं की ₹10 नाही तर आपल्याला 100 घ्यायचं, तर आपण ते घेऊ शकत नाही. त्यासाठी ठराव घेणे आवश्यक असतो आणि त्या ठराव झाल्यानंतर त्याचे निबंधकाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. या पत्रासोबत दुरुस्ती पोटनियमाच्या 4 प्रती पाठवित आहोत. तरी पोटनियमावलीतील भांडवल कलमातील दुरुस्तीस मान्यता मिळावी ही विनंती. फुल स्टॉप. पॅरेग्राफ करून सोबत पोटनियमावलीतील दुरुस्तीचा ठराव व नोंदणीसाठी भरलेल्या शुल्काची चलन जोडलेले आहेत कळावे. सोबत काय काय जोडलेले आहे त्यांनी, ठरावाने नोंदणीसाठी भरलेल्या शुल्काची चलन जोडलेले आहे. जो काय आपल्याला कायद्यामध्ये दुरुस्त करायचं आहे तर त्याची काय केलेलं आहे, तो ठराव आणि त्याची शुल्क
शुल्क सुद्धा भरणे आवश्यक असते, म्हणून त्याची चलन पावती जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर हे पत्र संपल्यानंतर लिहायचं असतो आपला विश्वासू, सही, त्यानंतर खाली त्या सचिवाचं नाव श्री S.R. चव्हाण आणि त्याच्या खाली सचिव. त्याच्या खाली लिहू शकतो आपण, इथे लिहिलेलं नाही तर तिथे लिहायचं संचालक मंडळाच्या आदेशानुसार. त्यानंतर सोबत काय काय जोडलेलं आहे डॉक्युमेंट. 1. दुरुस्त पोटनियमावलीच्या 4 प्रती. ज्या काही आपल्याला ज्या कुठल्या नियमामध्ये दुरुस्ती करायची होती त्या नियमाच्या 4 प्रती तिथे जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर विशेष ठरावाच्या प्रती, जो काही ठराव घेतलेला आहे त्याच्या 4 प्रती आणि त्याची चलन पावती. जो काही शुल्क लागणार आपल्याला त्या नियमावली दुरुस्ती करायसाठी तर त्याचा शुल्क सुद्धा भरणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या पोटनियमावलीतील दुरुस्ती करण्यासाठी सचिवाला निबंधकाकडे पत्र करणे आवश्यक असते. तर हे आपले पत्रव्यवहार इथे संपलेला आहे. आणि हे सगळं जे काही पत्र होते आपण हे IMP बघितलेले आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि हे पत्र आपल्याला 5-5 मार्काला राहील आणि हे पूर्ण पत्र IMP होते आणि 10 मार्काच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.